नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, इतिहासामध्ये, वर्तमानामध्ये आणि भविष्यामध्ये सुद्धा काही गोष्टी जशाच्या तसा पुन्हा पुन्हा घडत असतात. आपल्या डोळसपणे तिकडे लक्ष असेल तर त्या आपल्या लक्षात येतात, आपल्या नजरेत भरतात, नाहीतर त्या विस्मृतीत जातात. मला आज 6 वर्षापूर्वीचा घटनाक्रम आठवतोय, कारण तशीच्या तशी परिस्थिती आज आलेली आहे. येस, 2020 मध्ये जी परिस्थिती होती राजकीय, तशी परिस्थिती आज जशीच्या तशी माझ्या समोर उलगडताना दिसते. आणि म्हणून तो घटनाक्रम 6 वर्षापूर्वीचा आणि आजचा घटनाक्रम याची तुलना करण्याचा मोह मला आवरत नाहीये, नाही आवरत. कारण अशीच चर्चा राज्यसभा निवडणुकीची, अशीच चर्चा 6 वर्षापूर्वी झाली होती, ही विसरू नका. सध्या एक चर्चा चालू आहे की उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेल्या दिवंगत अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्यासाठी पोटनिवडणूक होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यांनी शपथ जर घेतली आहे तर त्यांना आमदार म्हणून निवडून यावं लागेल, आणि आमदार म्हणून निवडून यायचं तर त्यांनी जी राज्यसभा निवडणूक लढवून तिथलं सदस्यत्व मिळालं होतं ते सोडावं लागेल. अर्थात ते लगेच सोडण्याची गरज नाही. अगदी आमदारकीची निवडणूक जिंकली तरीही सोडण्याची गरज नाही. पण एकदा त्या आमदार झाल्या की त्यानंतर 6 महिन्याच्या आत त्यांना कुठलं तरी एक पद सोडावं लागतं. अन्यथा दोनही पद त्यांच्याकडे राहतात आणि त्या वापर करू शकतात. काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्याने 4-5 महिने मुख्यमंत्री पद भोगलं होतं, पण ज्या वेळेला बिकट प्रसंग आला तेव्हा तो लोकसभेचा सदस्य होता, ती खासदारकी सोडलेली नव्हती, आणि त्याने लोकसभेत येऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकार विरुद्ध मतदान केलं होतं खासदार म्हणून. वास्तवात तो ओरिसाचा मुख्यमंत्री होता. मला आता चटकन त्याचं नाव आठवत नाहीये. तर सांगायचा मुद्दा असा की सध्या जे 6 राज्यसभा सदस्य, 7 राज्यसभा सदस्य निवृत्त व्हायचे आहेत या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये, त्यांची नावं सांगितली जात आहेत आणि त्यांच्या जागी कोण कोण परत निवडून येऊ शकतो किंवा त्यांच्या जागा कुठल्या पक्षाला किती मिळतील याची चर्चा चालू आहे. आणि मग शरद पवार परत एकदा जाणार का? पण त्यांच्या पक्षाकडे तर आमदारांची पुरेशी संख्या नाही. काही 37 आमदार कमीत कमी लागतील विधानसभेचे, ज्यांच्या मतावर राज्यसभेपर्यंत पोहोचता येतं. पण शरद पवारांच्या पक्षाकडे अवघे 10 आमदार आहेत आणि अजितदादांच्या पक्षाचे 41 आमदार जोडले तर 37चा आकडा पार होऊन शरद पवार परत एकदा राज्यसभेत जाऊ शकतात. पण विलिनीकरण होईल का? 2 राष्ट्रवादी मिळून शरद पवारांना पाठिंबा देतील का? की त्या जागी अजितदादांचे सुपुत्र राष्ट्रीय नेतृत्व करण्यासाठी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवलं जाईल? पण आणखीन एक भाग आहे की सुनेत्रा वहिनी ज्या पदाचा राज्यसभेचा राजीनामा देणार आहेत त्याची निवडणूक आत्ता नाही, त्याची मुदत आणखी 2 वर्ष शिल्लक आहे. आणि त्यामुळे त्या जेव्हा राजीनामा देतील त्यानंतर 6 महिन्यात ती निवडणूक घ्यावी लागेल, वगैरे वगैरे. पण अशीच परिस्थिती बरोबर 6 वर्षापूर्वी होती. तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेला राष्ट्रपती नियुक्त असलेले मनोनीत खासदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे यांचा राज्यसभेचा सदस्यत्वाचा कालखंड 6 वर्षाचा संपलेला होता. पण ते मराठा संघटन करायला निघालेले होते. मराठा आरक्षणाच्या दृष्टीने त्यांना काम करायचं होतं आणि म्हणून आपण संसदेमध्ये असलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी
महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांना एक आवाहन केलं होतं की जे 6 सदस्य निवडले जाणार त्या 6 सदस्यांमध्ये भाजपचे 2 येऊ शकतात आणि महाविकास आघाडीचे 3 येऊ शकतात. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांचा एक एक राज्यसभा सदस्य निवडण्याची क्षमता त्या त्या पक्षांमध्ये आहे. पण त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे जी आमदार संख्या आहे त्यातून दुसरा खासदार त्या कुठल्याही पक्षाला निवडून आणता येत नाही असं संख्याबळ होतं. आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची स्थिती सुद्धा वेगळी नव्हती. त्यांच्याकडे 105 आमदार होते, पण 37-38 वगैरे काय जो कोटा होता 40चा तो 120 पर्यंत भाजपकडे नव्हता. त्यामुळे भाजपचे 2 राज्यसभा सदस्य निर्विवादपणे निवडून येणं शक्य असलं तरी उरलेला तिसरा जो राज्यसभा सदस्य आहे तो जिंकण्यासाठी भाजपकडे पुरेसे आमदार नव्हते आणि उरलेल्या सत्तेतल्या 3 पक्षांकडे नव्हते. त्यामुळे या वेगवेगळ्या 4 पक्षांमध्ये भाजप, शिवसेना अखंड, राष्ट्रवादी अखंड आणि काँग्रेस या 4 पक्षांकडे जी आमदारांची ज्यादा संख्या आहे त्या सगळ्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती, जाहीर विनंती कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी केलेली होती. आणि त्याविषयी शरद पवारांनी तात्काळ प्रतिक्रिया देताना जाहीर केलं होतं की आमच्याकडची जादा मतं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली जादा मतं काय 12-14 असतील ती जादा मतं आम्ही संभाजी राजेंना द्यायला तयार आहोत. साहजिकच हे चाचपून बघितलं जात होतं की सगळे पक्ष जर समजूतदारपणे वागले, तीनही सत्तेतल्या पक्षांनी एक एक उमेदवार उभा केला, भाजपने 2 केलं आणि 6वी जागा रिक्त असेल तिथे कुठल्याही पक्षाचं लेबल न लावता छत्रपती संभाजीराजे उभे राहिले तर ते सहजगत्या राज्यसभेत पोहोचू शकले असते. पण त्यांनी म्हणजे कुठल्याही पक्षांनी उघडपणे संभाजीराजे यांचं समर्थन केलं नाही. एक होते शरद पवार ज्यांनी तात्काळ आपल्याकडची जादा मतं द्यायला तयार आहोत असं सांगून टाकलं. पण दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री तेव्हाही असलेले अजितदादा पवार यांनी सांगून टाकलं की असं राष्ट्रवादीला करता येणार नाही. शरद पवारांनी घोषणा केली ठीक आहे, पण ती त्यांची चूक आहे. 2018च्या निवडणुकीमध्ये जर 2022 ची बोलतोय मी, 20 नाही 22 ची गोष्ट आहे. 2022च्या निवडणुकीमध्ये जर ही सगळी मी जिथे 2020 म्हणालोय ते चुकून बोललोय, 2022 समजा, तर 2022 मध्ये ही निवडणूक होती ज्याच्यासाठी छत्रपती संभाजीराजे इच्छुक होते. पण 2020च्या निवडणुकीमध्ये फौजिया खान राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार आणि शरद पवार या दोघांना पुरेसे आमदार नसल्यामुळे शिवसेनेने आपली अधिकची मतं दिली होती आणि बदल्यात 2022ला शिवसेनेचा दुसरा उमेदवार असेल त्याला आपली जादा मतं देण्याचं वचन शरद पवारांनी दिलं होतं. याची आठवण अजितदादांनी करून दिली आणि शरद पवारांना माघार घ्यावी लागली. थोडक्यात राष्ट्रवादीची जादा मतं 4 वर्षापूर्वी शरद पवार ज्या संभाजी राजेंना द्यायला निघालेले होते ती त्यांना मागे घ्यावी लागली. दरम्यान दुसरी जागा कोणाकडे होती तर शिवसेनेकडे होती. म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी यांची एक्स्ट्रा मतं अधिक आपली मतं घेऊन आपला दुसरा खासदार निवडून आणता येईल हे उद्धव ठाकरेंचं गणित होतं आणि त्यांनी आपली दुसरी जागा संभाजीराजे यांना द्यायची ऑफर मान्य केली की ठीक आहे, तुम्हाला राज्यसभेत जायचंय तर तुम्हाला शिवसेना पाठिंबा देईल,
पण अपक्ष म्हणून संभाजीराजेंना पाठिंबा दिला जाणार नाही. संभाजीराजे यांना रितसर शिवसेनेमध्ये प्रवेश घ्यावा लागेल, त्यांना शिवसैनिक व्हावं लागेल, आपल्या मनगटावर शिवबंधन बांधून घ्यावं लागेल, मगच शिवसेनेचा उमेदवार म्हणून त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीत उतरता येईल. आणि त्यामध्ये शिवसेनेकडे असलेली जादा मतं अधिक राष्ट्रवादीची जादा मतं आणि उरलेली काँग्रेसकडे असतील तीही घेऊन शिवसेनेचे राज्यसभा सदस्य म्हणून आपण तुम्हाला राज्यसभेत पाठवायला तयार आहोत, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. पण ती छत्रपती संभाजीराजे यांनी फेटाळून लावली. त्यांची मुदत संपत असताना ते विरोधी नेता असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारी बंगल्यावर गेले. राष्ट्रपतीची नेमणूक आपल्याला मिळवून दिली, त्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले. आणि हा विषय संभाजीराजे यांनी सोडून दिला होता. आपल्याला सगळ्या पक्षांच्या बरोबर राहायचंय, आपल्याला कुठल्याही एका पक्षाशी बांधील व्हायचं नाही, ही त्यांची भूमिका होती. पण ती मंजूर झाली नाही आणि त्यांना शिवबंधन मानून घ्यायची अट घातली गेली, ती त्यांनी स्वीकारली नाही आणि तो विषय बारगळला. आणि मग मला वाटते उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचाच आपला जिल्हा प्रमुख होता, मला आता नाव आठवत नाही, सूर्यकांत किंवा काहीतरी होतं, त्याला राज्यसभेचा आपला दुसरा उमेदवार बनवला. संजय राऊत आणि हा कोल्हापूरचा जिल्हा प्रमुख असे दोन उमेदवार उद्धव ठाकरेंनी राज्यसभेसाठी उभे केले. 2022 ची गोष्ट आहे, ज्याच्यासाठी 10 जून 2022 ला मतदान झालं होतं. रात्री उशिरापर्यंत ते मतदान चाललं होतं. पण ज्या वेळेला संभाजीराजेंनी त्यातून अंग काढून घेतलं, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी गुगली टाकली होती. त्यांनी संजय महाडिक यांना भाजपमध्ये आणलं आणि भाजपचा तिसरा उमेदवार म्हणून राज्यसभेला उभं केलं. भाजपकडे तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे आमदार संख्या नव्हती. पण हा तिसरा उमेदवार उभं करताना देवेंद्र फडणवीसांनी एक गोष्ट जाहीररित्या सांगितली होती, जाहीररित्या, की आम्ही तिसरा उमेदवार उभा एवढ्यासाठी करतोय की सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीमध्ये अनेक नाराज आमदार आहेत, त्यांना आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना धडा शिकवायचा आहे आणि त्यासाठी भाजपने तिसरा उमेदवार उभा करावा. त्यांना महाविकास आघाडीतले हे नाराज आमदार मतदान करणार होते, म्हणूनच संजय महाडिक यांना देवेंद्र फडणवीसांनी मैदानात आणलेलं होतं. आणि तुम्हाला आठवत असेल तर 10 जून 2022 ला जे मतदान झालं, त्या मतदानामध्ये प्रत्येक पक्षाचे ठरलेले खासदार निवडून आले. 6व्या खासदारासाठी शेवटपर्यंत घासाघीस झाली आणि दुसऱ्या तिसऱ्या प्रेफरन्स करताना संजय महाडिक हे भाजपचे तिसरे खासदार निवडून आले आणि तिथून मग महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरेंच्या सिंहासनाला हादरे बसायला सुरुवात झाली. अवघ्या 10 दिवसात त्याचीच पुनरावृत्ती ही विधान परिषद निवडणुकीमध्ये 20 जून 2022 ला झाली आणि 30 जून 2022 ला महाराष्ट्रात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरेंच्या जागी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आले. हा सगळा घटनाक्रम आज पवार पुन्हा राज्यसभेत जाणार का, या निमित्ताने 4 वर्षांनी सुरू झालेला आहे. घटना तशाच आहेत. आज विरोधी पक्षात बसलेल्या जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि उबाठा या तिघांनी एकत्र आले तर अवघा एक खासदार निवडून येऊ शकतो. पण त्यांनी एकत्र यायचं की नाही ठरवायला लागेल. तर शरद पवार यांच्या नावाखाली ते एकत्र येऊ शकतात असाही युक्तिवाद चालू आहे.
आणि खरोखरच शरद पवारांची परत राज्यसभेत जायची इच्छा आहे का, याविषयी त्यांनी जाहीररित्या काही वाच्यता केलेली नाही किंवा पवार परिवाराकडून सुद्धा कुठलाही याविषयीचा उच्चार बाहेर आलेला नाही. त्यामुळे आज तरी माहित नाही. पण एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे की जी काही चर्चा आज चालू आहे त्यामुळे आपल्याकडे 20 आमदार आहेत, पण आपण 15-18 आमदार कमी असल्यामुळे कोणालाही राज्यसभेत पाठवू शकत नाही. हे उद्धव ठाकरेंचं दुःख आहे. आपण छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा दिला पण मतं देऊ शकलो नाही. ही जी जाणीव शरद पवारांना असेल तर मग हा 4 वर्षापूर्वीचा इतिहास आज खुद्द शरद पवारांसाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्याची पुनरावृत्ती होते. तेव्हा या दोघांनाही 2022 मध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या वेदना काय असतील ते कळतील. तुमच्याकडे उरली सुरली मतं द्या. मी सर्व पक्षीय खासदार म्हणून राज्यसभेत बसतो एवढीच त्यांची अपेक्षा होती. संभाजीराजेंना भाजपाचा खासदार व्हायचं नव्हतं, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सुद्धा व्हायचं नव्हतं. त्यामुळे तुमच्याकडची जादा मतं द्या, तुमच्या हक्काची मतं देऊ नका. तुमचा उमेदवार बाजूला ठेवून मला तिकीट द्या, ही संभाजीराजे यांची अपेक्षा नव्हती. पण त्यांच्या मनाचा हा मोठेपणा ज्यांना ओळखता आला नाही ते 2 नेते होते, शरद पवार आणि उद्धव ठाकरे. आणि त्यावेळेला आपल्या इतक्या चांगल्या उदात्त कल्पनेला हे नेते का झुगारतायत, ही छत्रपती संभाजीराजे यांची वेदना होती. मला असं वाटतं की आज सगळ्या पक्षांनी जर 7वा उमेदवार म्हणून शरद पवारांना पाठवायचं ठरवलं तर ही विषय सोपा होऊ शकतो. सोपा होऊ शकतो. पण तो होईल असा नाही. इतिहास पुन्हा पुन्हा येत असतो, पुन्हा पुन्हा रिपीट होत असतो. पण वेदना जी आहे ती संभाजीराजे यांच्या मनात ठसठसणारी ती वेदना तेव्हाची कदाचित आज तेही विसरून गेले असतील. पण ती वेदना आज जशीच्या तशी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या वाट्याला आली. इतिहास पुन्हा पुन्हा घडत असतो. इतिहासापासून आपण शिकलो नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती होते, याचाच हा दाखला आहे. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.